अधीक्षक कोल्हापूर यांच्या आदेशाप्रमाणे आणि सूचनेप्रमाणे कोल्हापूर शहर ट्रॅफिक ब्रँच आणि इचलकरंजी ट्रॅफिक ब्रँच यांना आदेश देण्यात आले होते की शहरामध्ये जे काही मॉडिफाईड सायलेन्सर आहेत ते सायलेन्सर लावून जे युवक फिरत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश मान्य पोलीस अधीक्षकांनी दिले होते। त्या कारवाईच्या अनुषंगाने इचलकरंजी आणि कोल्हापूर या दोन्ही ट्रॅफिक ब्रँचने कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 1200 वाहनांवर कारवाई केलेली आहे। साधारणतः 12 लाख रुपयाचा मुद्देमालसुद्धा यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। तसेच एकूण 737 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत आणि आज ते सायलेन्सर आज आपण नाश करत आहोत। यापुढे सुद्धा शहरामधील वाहनधारकांना माझं आव्हान आहे की जे कंपनीचे सायलेन्सर आहेत तेच आपण वापरावे। या व्यतिरिक्त कुठलेही मॉडिफाईड जे सायलेन्सर आहेत ते आपण वापरू नये। यामुळे ध्वनी प्रदूषण होतं, ज्येष्ठ नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना त्याचा त्रास होतो। अशा प्रकारची सायलेन्सर जर यापुढे वापरण्यात येणार असतील तर या पद्धतीने कारवाई चालू राहणार आहे। या व्यतिरिक्त फॅन्सी नंबर प्लेट असतील, ट्रिपल सीट असतील, या हेडखालीसुद्धा मोठ्या प्रमाणावर कारवाई शहर ट्रॅफिक आणि इचलकरंजी ट्रॅफिक यांनी केलेली आहे आणि ही कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।